आता एक महत्त्वाची बातमी मुंबईत आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची एक बैठक बोलावली आहे। अगदी थोड्याच वेळात टँकर चालकांच्या 5 जणांचं एक शिष्टमंडळ गगराणी यांची या संदर्भात भेट घेणार आहे। मुंबई महानगरपालिकेने लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा यासोबतच टँकर चालकांचा चिघळलेल्या संपावर या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। अक्षय कुडकेलवार या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, किती वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि आज तरी या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची कितपत शक्यता आहे? ऋतुजा, या सगळ्यात आपण जर बघितलं तर आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन कायदा या अंतर्गत आता हा लागू करण्यात आलेला आहे आणि ते सगळे टँकर जे आहे मुंबई महानगरपालिका टँकर आणि विहिरी हे आपल्या ताब्यात घेऊन पाणी पुरवठा करण्याच्या तयारीत आहे। असं असताना एक शेवटची चर्चा या टँकर चालकांसोबत व्हावी या अनुषंगाने आज महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बैठक बोलवलेली आहे। आज सुट्टीचा दिवस असला तरीही भूषण गगराणी यांनी आज सर्व टँकर चालकांना त्यांच्या 5 जणांच्या शिष्टमंडळांना त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवलेलं आहे। थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर टँकर चालकांचा गेल्या 4 दिवसांपासून संप सुरू आहे आणि यामुळं अनेक ज्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो ह्या ठिकाणच्या सगळ्या सेवा प्रभावित झालेल्या आहे। अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल चालकांना आपले रेस्टॉरंट बंद ठेवावे लागत आहेत। त्यासोबतच काही नर्सिंग होम असतील, काही सोसायट्या, सरकारी आणि खाजगी बांधकामावर देखील मोठा परिणाम पडलेला आहे आणि एकूणच या टँकरच्या बंदचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। यामुळं काल याची गंभीर दखल घेत महापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा हा लागू केलेला आहे आणि त्यासोबतच आता आज बैठक देखील बोलवलेली आहे। हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या बैठकीत नेमका कुठला तोडगा निघतोय। ऋतुजा, अगदी त्याच अनुषंगाने आजची ही महत्त्वाची बैठक आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।